भाग ओगंटी. एका शांत घरावर आलेली अनपेक्षित सावली. नमस्कार मित्रांनो, आज आपण जी कथा पाहणार आहोत ती पूर्णपणे काल्पनिक आहे. मात्र तिच्यामधून नात्यांमधील विश्वास, संवाद आणि चुकीच्या निर्णयांचे परिणाम याबद्दल एक महत्त्वाचा संदेश मिळतो. ही गोष्ट सुरू होते महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून. शहराच्या पूर्वेकडील शांत भागात अभिजित आणि सविता हे दाम्पत्य आपल्या 10 वर्षांच्या मुलगा अथर्व सोबत राहत होते. अभिजित एका औषध वितरण कंपनीत काम करत होता, तर सविता एका खासगी आरोग्य संस्थेत समन्वयक म्हणून कार्यरत होती. दोघेही मेहनती, साधे आणि मध्यमवर्गीय जीवन जगणारे होते. त्यांचा दिवस सकाळी लवकर सुरू व्हायचा. अथर्वाला शाळेत सोडणे, कामावर जाणे, संध्याकाळी पुन्हा एकत्र जेवण करणे आणि सुट्टीच्या दिवशी कुटुंबासोबत वेळ घालवणे याच त्यांच्या आयुष्याचा भाग होता. बाहेरून पाहणाऱ्याला त्यांचे आयुष्य आदर्श वाटत होते. पण प्रत्येक घराच्या बंद दरवाजामागे काही न बोललेले प्रश्न असतात. कामाच्या वाढत्या जबाबदाऱ्यांमुळे अभिजित अनेकदा शहराबाहेर जाऊ लागला. सविताही तिच्या कामात व्यस्त असायची. दोघांमध्ये भांडण नव्हते, पण संवाद कमी झाला होता. छोट्या छोट्या गोष्टी बोलायच्या राहून जायच्या. नकळत दोघांमध्ये एक भावनिक अंतर निर्माण होऊ लागले. त्याच काळात सवितीची ओळख तिच्याच क्षेत्रात काम करणाऱ्या निखिलशी झाली. सुरुवातीला दोघांचे बोलणे पूर्णपणे कामापुरतेच होते. एखादा अहवाल, एखादी बैठक किंवा एखाद्या प्रकल्पाची चर्चा इतक्यापुरतेच. मात्र दिवस पुढे जात गेले तसे दोघे अधिक बोलू लागले. कामाव्यतिरिक्तही काही साध्या गप्पा सुरू झाल्या. निखिलचे बोलणे शांत आणि समजूतदार वाटायचे. तो इतरांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकायचा. त्यामुळे सवितालाही त्याच्याशी बोलताना हलके वाटू लागले. एका दिवशी निखिल म्हणाला, कधी कधी मनातल्या गोष्टी बोलायला एखादी व्यक्ती मिळाली तरी खूप बरं वाटतं. सविताने फक्त हसून विषय बदलला, पण त्या वाक्याने तिच्या मनात विचारांची एक लाट निर्माण झाली. काही महिन्यांत दोघांची मैत्री अधिक घट्ट झाली. मात्र सविताला हे नाते मर्यादेत ठेवायचे होते. तिच्यासाठी तिचे कुटुंब सर्वात महत्त्वाचे होते. दुसरीकडे निखिल या मैत्रीकडे वेगळ्या नजरेने पाहू लागला होता. एके दिवशी त्याने सविताला थेट विचारले, आपण फक्त मित्र आहोत का? सविताला हा प्रश्न अनपेक्षित होता. तिने शांतपणे उत्तर दिले, हो, आणि मला तेवढंच योग्य वाटतं. त्या दिवसानंतर निखिलच्या वागण्यात बदल दिसू लागला. तो वारंवार फोन करू लागला, संदेश पाठवू लागला. उत्तर मिळाले नाही की पुन्हा संपर्क करण्याचा प्रयत्न करायचा. सविताला हे अस्वस्थ करणारे वाटू लागले. तिने एक दिवस स्पष्टपणे सांगितले, कृपया मला फक्त कामापुरताच संपर्क करा. निखिलने वरवर होकार दिला, पण त्याचे वागणे फारसे बदलले नाही. दरम्यान अभिजितला सविताच्या चेहऱ्यावरचा ताण जाणवू लागला. सगळं ठीक आहे ना? त्याने विचारलं. सविता काही क्षण शांत राहिली. कामाचा थोडा ताण आहे, बाकी काही नाही. अभिजितने तिच्यावर विश्वास ठेवला, पण त्याला जाणवत होतं की ती काहीतरी मनात दडवत आहे. काही दिवसांनी त्यांच्या कार्यालयात नवीन प्रकल्प सुरू झाला. त्यामुळे सविता आणि निखिल यांचा संपर्क पुन्हा वाढला. मात्र यावेळी सविताने जाणीवपूर्वक अंतर ठेवण्याचा प्रयत्न केला. हे निखिलला आवडलं नाही. तो वारंवार म्हणू लागला, तू आधीसारखी बोलत नाहीस. सविता प्रत्येक वेळी विषय टाळायची. घरी मात्र ती पूर्वीसारखी हसत नव्हती. अथर्वनेही आईतील हा बदल ओळखला. आई, तू ठीक आहेस ना? सविताने त्याला जवळ घेतलं आणि म्हणाली, हो बाळा, फक्त थोडा थकवा आहे. पण वास्तव वेगळंच होतं. तिच्या मनात एकच विचार सुरू होता, ही परिस्थिती आणखी वाढण्याआधी थांबवायला हवी. एका दुपारी तिने निखिलला एका सार्वजनिक ठिकाणी भेटायला बोलावलं. आपण इथून पुढे फक्त व्यावसायिक संबंध ठेवूया, ती शांतपणे म्हणाली. निखिल काही क्षण काहीच बोलला नाही. मग तो म्हणाला, तुला खरंच असं वाटतं? हो, ठीक आहे. उत्तर साधं होतं, पण त्याच्या चेहऱ्यावरचा भाव काहीतरी वेगळंच सांगत होता. त्या भेटीनंतर काही दिवस सर्व काही शांत झाल्यासारखं वाटलं. सवितालाही वाटलं की आता प्रश्न संपला. पण अनेकदा खरी शांतता ही मोठ्या वादळाआधीची असते. एका संध्याकाळी अभिजित कामानिमित्त दुसऱ्या शहरात गेला होता. अथर्व शाळेच्या अभ्यास वर्गात होता. सविता घरी एकटीच होती. तेवढ्यात दाराची बेल वाजली. तिने दार उघडलं आणि समोर उभा होता निखिल. त्याच्या चेहऱ्यावर नेहमीसारखं हसू नव्हतं. सविताच्या मनात पुन्हा एकदा अस्वस्थतेची भावना निर्माण झाली. याच क्षणापासून त्यांच्या आयुष्याने एक वेगळंच वळण घेतलं. क्रमशः. भाग 2. वाढत जाणारा तणाव. नमस्कार मित्रांनो, मागील भागात आपण पाहिले की सविताने निखिल सोबतचे वैयक्तिक संबंध पूर्णपणे संपवण्याचा निर्णय घेतला होता. तिने स्पष्ट शब्दांत फक्त कामापुरता संपर्क ठेवण्याची विनंती केली होती.
काही दिवस सर्व काही शांत असल्यासारखे वाटले. पण एका संध्याकाळी अभिजित बाहेर गावी असताना निखिल अचानक तिच्या घराच्या दारात उभा राहिला. सविताने काही क्षण त्याच्याकडे पाहिले. तू इथे कशासाठी आलास, तिने शांत पण ठाम आवाजात विचारले. निखिल म्हणाला, फक्त 5 मिनिटं बोलायचं आहे. बोलायचं असेल तर उद्या ऑफिसमध्ये बोल, घरी येण्याची गरज नव्हती. निखिल काही क्षण शांत राहिला. माझं ऐकून तरी घे. सविताने आजूबाजूला पाहिलं. शेजाऱ्यांचं लक्ष जाऊ नये म्हणून तिने त्याला घरात न घेता अंगणातच उभं राहून बोलण्यास सांगितलं. दोघांमध्ये काही मिनिटं चर्चा झाली. सविताने पुन्हा एकदा स्पष्ट केलं की तिला आता कोणताही वैयक्तिक संपर्क ठेवायचा नाही. तिने आपल्या कुटुंबाला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं. निखिलने काहीही उत्तर दिलं नाही. तो शांतपणे निघून गेला. त्या दिवसानंतर सविताला वाटलं की आता हा विषय कायमचा संपला. पण काही दिवसांनी पुन्हा अनोळखी नंबरवरून फोन येऊ लागले. काही संदेशही येत होते. सविताने उत्तर देणं टाळलं. तिने सर्व संदेश जतन करून ठेवले. एके दिवशी तिने अभिजितला सर्व गोष्ट सांगण्याचा निर्णय घेतला. रात्री जेवण झाल्यावर ती म्हणाली, मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे. अभिजित शांतपणे तिचं बोलणं ऐकत राहिला. सविताने सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व सांगितलं. तिने हेही कबूल केलं की सुरुवातीला तिने ही गोष्ट गंभीरपणे घेतली नव्हती. पण आता परिस्थिती बदलली आहे. अभिजित काही वेळ शांत बसला. तो रागावला नाही. तो फक्त म्हणाला, ही गोष्ट आधी सांगितली असतीस तर आपण दोघं मिळून यावर उपाय शोधला असता. सविताच्या डोळ्यात पाणी आलं. माझी चूक झाली. अभिजित म्हणाला, आता दोष देण्यात अर्थ नाही. आता योग्य मार्गाने पुढे जाऊ. दुसऱ्याच दिवशी त्यांनी काही विश्वासू नातेवाईकांशी चर्चा केली. आवश्यक असल्यास पोलिसांची मदत घेण्याचाही विचार केला. दरम्यान कार्यालयातही निखिलचं वागणं बदललं होतं. तो कामापुरताच बोलत होता. पण त्याच्या चेहऱ्यावरचा राग अनेकांच्या लक्षात येत होता. कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही परिस्थितीची माहिती देण्यात आली. काही दिवसांनी निखिलची दुसऱ्या विभागात बदली करण्यात आली. सर्वांना वाटलं की आता हा विषय इथेच संपेल. मात्र एका दुपारी सविता कार्यालयातून घरी परतत असताना तिला पुन्हा निखिल भेटला. तो म्हणाला, आपल्याला शेवटचं एकदा बोलायचं आहे. सविताने स्पष्ट नकार दिला. आता यापुढे कोणताही वैयक्तिक संवाद होणार नाही. ती तिथून निघून गेली. त्या दिवसानंतर सविता अधिक सावध झाली. घराबाहेर जाताना, कामावर ये जा करताना ती काळजी घेऊ लागली. अभिजितही शक्य तितका तिच्यासोबत वेळ घालू लागला. एक संध्याकाळी अभिजित म्हणाला, आपण काही दिवस सुट्टी घेऊया का? अथर्वलाही बरं वाटेल. सविताने होकार दिला. 3 दिवसांसाठी ते जवळच्या पर्यटन स्थळी गेले. याच दिवसांनी संपूर्ण कुटुंब एकत्र आनंदात वेळ घालवत होता. अथर्व पुन्हा हसू लागला. सवितालाही वाटलं की आता आयुष्य पुन्हा पूर्वीसारखं होईल. सुट्टी संपल्यानंतर ते परत घरी आले. सगळं पुन्हा नेहमीसारखं सुरू झालं. पण एका सकाळी सविताला कार्यालयातून फोन आला. एका महत्वाच्या कागदपत्राबाबत तिला तातडीने कार्यालयात यावं लागणार होतं. ती निघाली. त्या दिवशी वातावरण काहीसं वेगळंच वाटत होतं. कार्यालयात पोहोचल्यावर तिला समजलं की तो फोन कार्यालयातून करण्यात आलेलाच नव्हता. तिच्या मनात संशय निर्माण झाला. ती ताबडतोब बाहेर पडली आणि त्याच क्षणी तिला दूर उभा असलेला निखिल दिसला. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून सविताला जाणवलं की परिस्थिती पुन्हा गंभीर होऊ शकते. ती तिथून थेट सार्वजनिक ठिकाणी गेली आणि आपल्या पतीला फोन लावला. अभिजित म्हणाला, तू तिथेच थांब, मी येतो. यानंतर या प्रकरणाने अनपेक्षित वळण घेतले. शेवट. न्याय आणि शांती. अभिजित ताबडतोब तिथे पोहोचला. त्याने सवितेला घरात न नेता थेट जवळच्या पोलीस स्टेशनकडे नेले. दरम्यान सविताने सर्व संदेश, कॉल रेकॉर्ड आणि आजच्या फसवणुकीची माहिती सादर केली. पोलिसांनी तात्काळ कारवाई केली. निखिलला त्याच परिसरातून अटक करण्यात आली. चौकशीत असे समजले की त्याने ऑफिसचा नंबर क्लोन करून सवितेला फोन केला होता. त्याला जामीनही मिळाला नाही. नंतर कोर्टाने त्याला कठोर शिक्षा सुनावली आणि त्याला कायमचे दुसऱ्या शहरात बदली करण्यात आले. त्याला सविता किंवा तिच्या कुटुंबाशी कोणताही संपर्क साधण्यास मनाई करण्यात आली. कार्यालयातही निखिलच्या वर्तनाबाबत अधिक चौकशी झाली. अनेक सहकाऱ्यांनी त्याच्या आधीच्या अनुचित वर्तनाची माहिती दिली. परिणामी त्याला नोकरीतून काढून टाकण्यात आले. सविता आणि अभिजित यांनी ही पूर्ण घटना कुटुंबासमोर उघडपणे सांगितली. सर्वांनी त्यांना पूर्ण पाठिंबा दिला. अथर्वलाही हळूहळू समजले की आता घर पूर्ण सुरक्षित आहे. काही महिन्यांनी सविताला कामात पदोन्नती मिळाली. अभिजितनेही आपला व्यवसाय आणखी विस्तारला. कुटुंब पुन्हा एकत्र आनंदात दिवस घालवू लागले. सविता आता अधिक आत्मविश्वासाने जगत होती. तिने शिकले होते की वेळेवर बोलणे आणि योग्य मदत घेणे किती महत्त्वाचे आहे. आज सविता आणि अभिजित यांच्या घरात शांती आहे. अथर्व शाळेत पहिल्या क्रमांकावर येतो आणि घरी परतताना आई वडील दोघांनाही मिठी मारतो. ही कथा आपल्याला सांगते की चुकीच्या नात्यांना वेळेवर पूर्ण विराम देणे आणि कुटुंबाला प्राधान्य देणे हेच खरे शौर्य आहे. नमस्कार. पुढच्या भागात भेटूया.